हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग असा आहे की आमच्या गावात म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती बनवली जाते 16 आणि आमच्या गावातल्या म्हणजे भावकीला 50 वर्ष झालेली आहे. तरी जयंती खूप मोठी असणार आहे. तर ही रॅलीसुद्धा खूप मोठी असणार आहे. 4-5 ठिकाणी जाणार आहे. तर त्याची सगळ्यांची तयारी चालू आहे. माझी तयारी झालेली आहे ऑलरेडी. अजून बाकीचे आहेत सलाम अलैकुम जे त्यांची तयारी बाकी आहेत. हळूहळू आरामात करतायत. पण बघू, मी दाखवतो अख्खी रॅली. हा ब्लॉग एंडपर्यंत बघा आणि या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा ब्लॉग कसा वाटला. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करा बाकीच्या अपडेटसाठी. सो तर तरी खूप लोकांची तयारी वगैरे बाकी आहे. ही इथे हॉलमध्ये एकटी आत्ते बसलेली. अरे कपडे घाल. हे ना पोरींना सगळ्यांना टाइमपास असते. ते घाल. अरे मॅच अरे कपडे घाल. अरे हाय बाबा कुणाची तयारी झालेली ना कुणाची. बघा कसं वाटतंय तू डोकर बोलल्यानंतर. डॉक्टर बोलले नाचायचं नाही. तर गाईड आपण भेटू रॅलीमध्ये. सध्या तरी आपण राहिलेली तयारी वगैरे. ए बाई टिकटॉक नाही बनवत आहे. आपण भेटू डायरेक्ट रॅलीमध्ये. गाईज आता तात्पुरती बाय. तर गाईज आता आम्ही निघतोय. सगळ्यांची तयारी झालेली आहे आणि आता आम्ही सगळे गाडीत चाललोय. ही बघा माझी आउटफिट. ही माझी आउटफिट आहे. मी घालणार होतो कुर्ता पण माझ्या नंतरला माइंड चेंज झाला कारण खूप गरम होत होता. तो सम्यकने कुर्ता घातला आहे. तो मला मगाशीच बोलतो पण आत्ताच गरम होत आहे म्हणून मी पण कुर्ता नाही घातला. बरं झालं कुर्ता नाही घातला ते. त्याच्यावर ठीक आहे. सो आपण भेटू रॅलीवर. पहिला आम्ही जाऊ आमच्या लिकेवर. मोठा कॅन्टीन आहे तिथे एक गेट बांधला आहे. त्याचं उद्घाटन आहे. ते उद्घाटन करून मग आम्ही तसाच पुढे जाणार आहे. सो आता आपण पहिला ग्रामपंचायत जवळ जाऊ, तिथून मग मुठाट कॅन्टीन आणि मग तिथून पुढे. सो तुम्ही हा नक्की ब्लॉग बघा शेवटपर्यंत. खूप एन्जॉय कराल आणि ह्याला भरपूर प्रेम द्या या ब्लॉगला आणि माझ्या चॅनलला सुद्धा. अजूनपर्यंत ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल सगळ्यांनी सबस्क्राईब करा. काका काकी मावशी मामा अण्णा काकी वगैरे जे कोण आजी आजोबा जेवढ्यांचे पण फोन आहे सगळ्यांच्या फोनवरनं सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन हिट करायला विसरू नका कारण जेवढे पण माझे नवीन ब्लॉग येतील सगळ्यात पहिला त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येणार. सो आता पण भेटू रॅलीमध्ये. तर गाईस मी आणि माझ्या पप्पांनी सेम तर नाही पण एस्थेटिक आउटफिट घातलेली आहे. पप्पांची सुद्धा बॅगी आउटफिट आहे. हे बघा पप्पांची सुद्धा पूर्ण बॅगी आउटफिट आहे. आम्ही दोघांनी पण कुर्ते आणले पण नाही घातले. बघा बघा मी फोटो टाकलेला आमच्या दोघांचा. फोटो काढलेला आहे तो टाकलेला आमचा. तो बघा. आता इथे काय माहिती ग्रामपंचायत जवळ काय हो तिथे आता सगळे लोक जमा होणार. अच्छा. तिथून एकत्र गाडी बाहेर पडणार सगळ्या. तिथून मग मुठाट कॅन्टीनला जाणार. जे गेट बांधलंय त्याचा उद्घाटन. गाड्या आहेत म्हणायच्या प्रायव्हेट गाड्या, ट्रक, टेम्पो, 2 व्हीलर तर एवढ्या आहेत ना एवढ्या. तुम्हाला दिसेल ब्लॉगमध्ये मी सगळं कॅप्चर करेल मला जेवढं जमेल तेवढं. बघा ही गावची जयंती आणि ही गावची जयंती हा आणि आमच्या गावाची. या ब्लॉगला खरं खूप खूप प्रेम द्या आणि कमेंट करून सांगा गावची जयंती कशी वाटली. डीजेचा आवाज येतोय बघा. सो
सो काय हे सगळे गाणी डीजेची आहेत, कॉपीराईट कोणी देऊ नका. हा हे बाबा पाठी वाजतात, मी ना लावली गाणी. हा सगळी गाणी डीजे मध्ये लावलेली आहेत. साऊंड कॉपीराईट देऊ नका, आपण घेऊ जेव्हा आपल्याला जमेल तेव्हा आपण घेऊ लायसन्स. सगळे गाडीने गेले आणि मी आणि पप्पा येतोय चालत. पुढे जाऊन ते लोक वेगळ्या गाडीत जाणार म्हणून जायचं आता चालत. बघा तिथे गाड्या आहेत, अजून तिथे सुद्धा गाड्या उभ्या आहेत, खूप गाड्या आहेत. असे गाड्या दाखव इथे सगळ्या गाड्या. मला दाखवतो ही बघा तिथे डीजे सुद्धा आहे. डीजेची पूर्ण म्हणजे तो डीजेचा पूर्ण टेम्पो आहे. पूर्ण गाड्या बघा, अजून लय गाड्या यायच्या बाकी आहेत. काही गाड्या तिथे कॅन्टीन जवळ सुद्धा असतील आणि काही गाड्या इथे थांबले. अरे गाडीतनं उतरा तरी, गाडीतनं पण उतरत पण नाही, मला आवाज नाही येणार. तुम्ही करा, ऍडजस्ट करा. आता आम्ही जामसंड्यात आलो आहे. मला तिथे मुठाट कॅन्टीन जवळ व्हिडिओ काढायला नाही भेटला, कारण खूप ऊन असल्यामुळे मला व्हिडिओ काढता नाही आला नाही. सो मी गाडीमध्ये म्हणजे सावळीत होतो बसलेलो, आणि जिथे उद्घाटन होतं तिथे खूप प्रचंड ऊन होतं, म्हणून मी बाहेर व्हिडिओ नाही काढला आणि फोनची बॅटरीसुद्धा लो होती. सो आता आम्ही जामसंडेत आहे आणि ते जामसंडेत जे बुद्धविहार आहे तिथे आता वंदना वगैरे होईल, आणि वंदना झाल्यानंतर मग आम्ही कदाचित जेवायला जाऊ. सो मला उद्घाटन दाखवता नाही आलं त्यासाठी सॉरी, आणि आता आपण पुढे कंटिन्यू करू. सो तुम्ही बघा. तर काय आता आमच्या जामसंड्याचं जेवण वगैरे झालेलं आहे सगळ्यांच्या, आणि बघू शकता पाठी काय ते अरुण गवळी, त्यांची बायको, त्यांची सगळ्यात लहान पोरगी, आलो चला, आणि हे सगळे बहिणी वगैरे. मध्ये असं करू किडनॅप नको, DM करा कोणाला सांगा. बाय. चला घरीच जाऊन तोंड टाकला. त्यांचा नंबर देतो खाली. असंच म्हणजे हे ब्लॉगर आहेत माझे. कधीतरी डोकं फिरलं की कशा भाषेत फक्त डोकं गरम झालं ना की तुमचा अख्खा घर पण बाहेर. त्याला माझ्या अगोदर पण युट्यूबर आहे ते.
ते बोलणं जरुरीचा. हाय काय सो काय हे सगळ्यात मोठे ब्लॉगर आहे, माझ्यापेक्षा पण मोठे. 1 मिलियन सबस्क्रायबर आहेत फक्त. त्यांच्या प्रोफाईलवर जाऊ नका पण. डायमंड बटन गायब झालं. डायमंड आणि गोल्ड बटन चोरीला गेला माहितीये. एवढा आमचे सबस्क्रायबर्स होते, हॅक केला का जळतात आमच्यावर आम्हाला तेच कळत नाही. एवढं सगळं चोरीला गेलं. आता फक्त ॲव्हनीस होती ती पण गेली. तेव्हा आली गाडी. चला गाडी आली आपली गाडी आली. बघा आमचा पॉट त्यांच्या मेहनतीची गाडी तिथे सुमो सोनो पडली गाडी. गाडीला टर्न मारते टर्न. तर गाइस तुम्हाला कसं वाटतंय तुम्ही जरा सांगू शकाल. या उन्हामध्ये ना सगळं उकळलेलं आहे, खाऊ शकता. फिलिंग गुड. जाऊन दे. काही माणसांना इंग्लिश बोलताना शब्द सुचत नाही, समजू शकतो. ते कसं प्रोफेशनल आहेत या देशात, कसं हळू इंग्लिश बोलावं लागतं का तर लोकांना समजलं पाहिजे. पण आता यांना नाही समजत. आपण या गाडीत बसू आता नाचू. जिथे भेटेल तिथे नाचायचं. मला व्लॉग काढायला भेटला नाही तरी चालेल, पण मी नाचणार आता. तुझा त्या साईडला इथं बसते ना. काय बसण्यावरनं पण चालू आहे ना गाडी. ये बसा ये लवकर. सो गाइस हम लोग बैठे. हे डान्स करताना ग्रुप सोडायचं नाही.